नमस्कार. जय किसान PSM या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, हा जो प्लॉट तुम्ही बघत आहे हा खोडवा ऊसाचा प्लॉट आहे. मित्रांनो, मागच्या वर्षी लागण होती. लागणीचा ॲव्हरेज मला 90 टन पर एकरी पडलेला आहे आणि हा खोडवा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा जो ऊस दिसत आहे हा जवळजवळ 12-13 कांड्यापर्यंत आलेला आहे. यंदा पाऊस थोडा कमी आहे, त्याच्यामुळे थोडंसं ऊस थोडीशी वाढ कमी झाली. शेवटी नॅचरल पाऊस असल्यानंतर जी ऊसाची वाढ होती ती कशानंच होत नाही. तर एवढा ऊस झाल्यानंतर आपण 1-2 लिक्विड तरी कमीत कमी मारली पाहिजेत. आणि ती लिक्विड कोणती आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी सर्व शेतकरी बांधवांना माझी एक नम्र विनंती आहे, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जे काही वाटेल माहिती पाहिजे हवी असेल त्याच्याबद्दल मला कमेंट करा, काय सविस्तर सांगा. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला ऊस लावल्यानंतर जे काही आपण छोटी बांधणी असेल मोठी बांधणी करतो, त्याच्यानंतर हा जो ऊस आहे हा जो ऊस ज्यावेळेस 12-13 कांडे किंवा 6 महिन्याचा होऊन जातो, पाऊस असेल तर वाढ चांगली होती, उत्तम. तिकडे मित्रांनो 265 आहे, ह्या बाजूला 86-032 आहे. पाहू शकता तुम्ही. आमचे 2 प्लॉट असतात असं नाही. आणि हे आत्ता लिक्विड मारलेलं आहे, ऊस पाहू शकता तुम्ही 86-032. तर आपण 2-1 फवाऱ्यानं तुम्हाला सांगणार आहे ऊसाच्या हे स्टेजनंतर. तुम्ही बाकीचे घेऊ शकता, पण या कमीत कमी ह्या 2 तर घेतल्या पाहिजेत. एक आहे 13-045 आणि दुसरी आहे 0050. ज्यावेळेस ऊस 12-13 कांड्यावर असतो किंवा सुरुवात होते 4-5 कांड्यापासून, त्यावेळेस त्याला पोटॅशची गरज असते मित्रांनो. नत्र स्फुरद पालाश, म्हणजे पालाची गरज असते, नत्राची आणि पालाची. त्यामुळं 13-045 आणि 0050 ही खतं या वाढीच्या अवस्थेमध्ये अतिशय उत्कृष्ट असतात. जर ही खतं जर आपण ह्या वाढीच्या ह्याच्यामध्ये दिली तर ते ऊस पाहू शकता तुम्ही. ऊस हा मोठा, पेऱ्याला मोठा होता. या कांडीमधलं अंतर वाढतं, कांडी चांगली होती, साखर निर्मिती चांगली होती, ॲटोमॅटिकली ॲव्हरेज मात्र चांगलं पडतं. तुम्ही इतरही कुठले लिक्विड वापरत असाल किंवा टॉनिक वापरत असाल तर ते वापरू शकता तुम्ही. पण 13-045 आणि 0050, 13-045ची एक फवारणी घ्या किंवा ड्रीपमधून सोडा, आणि 0050 तुमच्या म्हणजे तुमच्या पैशाच्या ह्याच्यानुसार तुम्ही ते वापरू शकता. मित्रांनो, हा खोडवा आहे. खोडवा कोणीही म्हणणार नाही. लागणीपेक्षाही खोडवा आमचा चांगला आलेला आहे. फुटवे चांगले आहेत, ऊस चांगला आहे. यंदासुद्धा मला 70 ते 80 टनापर्यंत ॲव्हरेज मी धरलेलं आहे, पण ह्याच्यापेक्षा जास्त 100% जाणार मित्रांनो. आणि माझे सिलेक्टेडच खतं असतात, मी जास्त फापट पसारा काय हे करत नाही. त्यासाठी मी तुम्हाला हे आवर्जून सांगतो. हे पेऱ्यामधले तुम्ही कांडीमधील अंतर बघू शकता. 86-032 आहे. 8 बोटाची बघा, हे इथून ते इथंपर्यंत कांडी आहे, पाहू शकता तुम्ही. खोटं अजिबात काय नाही. हे 8 बोटं आत्ताच बसत आहेत. अजून ऊसाची भरपूर वाढ व्हायची. तर मी 2 लिक्विड सांगितले मित्रांनो. 13-045 नत्र स्फुरद पालाशमधलं नत्र आणि पालाश, आणि एक पालाश काय करतं तर ट्रेसमधनं पण बाहेर काढतं, कांडीची साईज मजबूत करतं, रुंदी वाढवतं, लांबी वाढवतं, ॲव्हरेज वाढवतं, साखर निर्मिती जास्त करतं. म्हणजे 0050 MOP म्हणा त्याला, म्युरेट ऑफ पोटॅश. आणि दुसरं सांगितलं मी तुम्हाला 13-045. मित्रांनो, हे लिक्विड हे ड्रीपमधून किंवा फवारणी करून, शक्यतो ड्रीपमधून सोडा. त्याचे 2-2 जरी लिक्विडचा डोस झाले तरी अतिशय उत्कृष्ट रिझल्ट येत आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. साधे सांगितले लिक्विड तुम्हाला एक जरी तुम्ही ड्रीपमधून जरी डोस दिला दोन्हीचा, तरीसुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट बघायला मिळणार आहे. एकरी साधारणतः 3-4 किलो वापरलं तर अतिउत्तम होईल. 4-4 किलो एकरी वापरा. एकदम 25 किलोची बॅग घेतली तर तुम्हाला स्वस्त पडेल. त्यामुळे एकदम 25 किलोचीच बॅग घ्या, चांगल्या कंपनीचं घ्या. बाजारामध्ये भरपूर स्वस्त येतात, ते स्वस्ताच्या नादीने लागतात. 4 पैसे जास्त गेले तर चालतील, पण चांगल्या कंपनीचं घ्या.
रिझल्ट हे तुम्हाला हमखास चांगले येणे येणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास हाईप करा, लाईक करा, भरपूर शेतकऱ्या माझ्या मित्रांना पाठवा. धन्यवाद.